झाले. त्यांची चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्याची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला, तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणू लागले. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते, तद्वत श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असा असतो. ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. गुरुदेव दत्त. घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा, वर्णिला प्रताप श्रीगुरूंचा. अष्टादशाध्याय. पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात, नृसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. या पंचगंगा नदीतीरी नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरू तेथे प्रगट झाले. तेथे असताना श्रीगुरू भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत. त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणार होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालत असे. सात्विक वृत्तीने नित्य कर्म करत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगाचा वेल होता. त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहासाठी कामी येत असत. एके दिवशी श्रीगुरू त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी आले. त्यांनी त्यांच्या आदराने स्वागत केले. भक्तीने षोडोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले, आता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दारापाशीचा पेल तोडून टाकला व संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणी संत्रस्त झाला. आपले दैव असे असेल तसेच होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीचा पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपले दारिद्र्यरूपी दोष नेला, तेव्हा आता तो आपल्याला तारेल. विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते. ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा ते संन्यासी कोणी सामान्य योगी नाहीत तर ईश्वराचेच अवतार आहेत याची त्यांना खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केलेत तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने श्रीगुरूंचा आश्रय करावा, तोच त्याला पहिले तीराला नेईल. गुरुदेव दत्त. औदुंबराची करुणी वर्णन योगिनीस देऊन वरदान, गाणगापुरास आपण एकूण विशी श्रीगुरू केले. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे. श्री नृसिंहाने हिरण्यकशिपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्यांना मारले, तेव्हा हिरण्यकशिपूच्या पोटात असलेल्या विषाने श्री नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली. तेव्हा माता लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. श्री नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली. त्यामुळे नखांची आग थांबली. म्हणून श्री नृसिंहाच्या औदुंबराला अनेक वर दिले. श्रीगुरू हे उग्र श्री नृसिंह मंत्राचा जप करीत. त्यांची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराच्या सान्निध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्याची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सज्ञात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वरांचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले. पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एक नावाडे तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आलेल्या आहेत. त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंगून त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या त्यांचे पूजन करीत आहेत. ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या. श्रीगुरू जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडेही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्रीगुरू तेथे जातात सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्रीगुरू एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्रीगुरू त्याला त्रैमूर्ती रूप दिसले. श्रीगुरू पूजा करून घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो. असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी आपण गिरिजारमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्याचे ऐहिक व परालौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होतात. नावाड्याची विनम्रता पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले व त्याला म्हणाले,
तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझे नुकसान होईल, असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडे त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तेथे आला. त्या नौकेमध्ये त्याला अपार द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्री गुरूंचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्री गुरूंच्या सेवेत राहिला. गुरुदेव दत्त. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र तिथले तिथला दोन एक मरता कथित ज्ञानसिद्ध रूपे विसाव्यात. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोड नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. तो तुम्हा मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा, असे तिने त्या विद्वान ब्राह्मणाला विनंती केली. तेव्हा तो विप्र म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्म ते एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रिया ही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत. तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तिथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्मतेचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून भिवून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तेथे प्रगट झाले. त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाची योनीतून मुक्तता होईल. विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर इथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रस्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील, त्याने तुला कधी गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणेच 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्ण आयुष्य होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाची क्रियाकर्म केली. त्यामुळे तो ब्राह्मणाला सद्गतीला गेला. चित्रकरप्रमाणे पुढे श्री गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूंनी दिलेला शब्द खोटा कसे ठरणार म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. त्याची कथा एक दिवशी प्रेत आणले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशांच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात. म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आम्ही श्रद्धा होती. श्री नृसिंह सरस्वती त्रिमूर्ती अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा भक्ती पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्रीगुरूंच्या चरणी स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या मातापितरांस 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्री झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाला सर्वांगास लावायला दिले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजेच वायूच असतो. तो बाहेर निघून गेला होता. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल. इतके स्वप्न होत आहे. तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली म्हणून खायला मागितले. तेव्हा तिला
खूप आनंद झाला. हे सारे तिने आपल्या पतीस सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरुमहिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तिथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपरंपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तत्काळ पूर्ण होतात. गुरुदेव दत्त. भिक्षा दारिद्र्या घरी घेती. त्याची वंध्या म्हशी होती. तीस करून दुग्धवती. 22व्यात वर्दीतला अमरजम नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्रीगुरूंचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्रीगुरू नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणांची 101 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. त्या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांज, म्हातारी व दंतहीन होती. नदीतीरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत. त्या मोबदल्यात तिच्या मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ती दाम्पत्य उदरनिर्वाह करत असे. तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही. श्रीगुरू नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत. त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीच धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेले होते. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याच्या कृतीने भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्रीगुरू हसतमुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्रस्त्री श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस मांज आहे म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो. श्रीगुरूंचा विश्वासच बसेना. स्वामी विप्रस्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हास दे. श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याचबरोबर तिच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडी भरून तिने दूध दिले. त्या विप्रस्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून येऊन श्रीगुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्रीगुरूंनी ते दूध प्याले व संतोषाने व तिला वर दिला, तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असे आशीर्वाद देऊन श्रीगुरू परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे. श्रीगुरू हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्या पती पत्नींचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर भोगतात. गुरुदेव दत्त. 23व्यात श्रीगुरुस राजाने गाणगापुरास तेथे उतरती राक्षस त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा. श्रीगुरूंनी वांज म्हैस दुभती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक आश्चर्य वाटू लागले. त्या गावाच्या राजाला ही बातमी समजली. त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली. तेव्हा संगमावरचे एक येती माझ्याकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला. तेव्हा राजा संगमावर गेले व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानास जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे. स्वामींनी राजाची विनंती मान्य केली. राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले. मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसला व त्याच्या शेजारी एक जुना वाडा होता. त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे. तो ब्रह्मराक्षस नरमांस भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे. श्रीगुरूंनी तिथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले. तुम्ही सर्वभूत मात्रावर कृपा करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा. श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले. त्याने पुन्हा श्रीगुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर. तेथे तुला मुक्ती मिळेल. तुला पुन्हा जन्म होणार नाही. श्रीगुरूंनी आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला. तेव्हा तिथे जन्मलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तसे श्रीगुरू हे एक अवतारी पुरुष आहेत याची खात्री पटली. पुढे श्रीगुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहण्याचे ठरवले. तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला. कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही. गुरुदेव दत्त. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर विदेती. कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता. तो नृसिंह भक्त होता. तो नेहमी मनोमन श्रीगुरूंची निंदा करत असे. श्रीगुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे. श्रीगुरू स्वतः अंतर्ज्ञानी होते. श्रीगुरूंना याची कल्पना होती. ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत.
एकदा ते राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे. राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहिती होती. राजाला खूप आनंद झाला. श्रीगुरूंना पालखीत बसवून आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला. त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करत असे, परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती. त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती. त्याने दूरवर नदी तीरावरून श्रीगुरू येत असलेले पाहिले. श्रीगुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली. त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते, परंतु पालखी जशी जवळ येऊ लागली तसे तेही नृसिंह सरस्वतीच भासू लागले. या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तो आपल्या जागेवरून उठला व श्रीगुरूंना दंडवत घालीतच श्रीगुरूंसमोर आला. त्याला आपली चूक लक्षात आली. श्रीगुरू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खात्री पटली. त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, महाराज, मी आपणास ओळखण्यास फार मोठी चूक केली. आपला अधिकार ओळखू शकलो नाही. तरी आपण माझ्यावर कृपा करावी. या चर्मचक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही, तरी कृपया निज रूप धारण करावे. आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे वाटू लागले आहे. तुम्ही विश्वासधारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात, तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे. तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्रीगुरूंनी संतुष्ट झाले. त्रिविक्रमाने आपल्या मधुर वाणीने शब्द आविष्काराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले. श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती प्राप्त होईल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल. त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमशी येथेच राहायला सांगून श्रीगुरू परत गाणगापुरास आले. लेंच्या पुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती, त्याला घेऊन सांगती, गुरुपाशी आला पंचविशी. विदुर नावाचे एक नगर होते. तेथील यवन राजा मोठा क्रूर होता. तो ब्राह्मणांचा द्वेष करत असे. तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावे. मी त्यांना पुष्कळ धन देईन. जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्यांची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल. जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली. ते त्या म्लेच्छाच्या पुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले. म्लेच्छाच्या मनात कपट होते. यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेच्छांची मात्र निंदा करतात. आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करत असे, ज्यांची योग्यता ही त्यांना पुष्कळ धनही देत असे. ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळाली. द्रव्याच्या आकांक्षेने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले. असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्याला यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला तिन्ही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले. आमच्यापाशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांची चर्चा करा. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वात श्रेष्ठ आहेत, महापंडित आहेत. त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा. यवनाने त्या दोघांचे वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीभरून मिरवणूक काढली. मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला. ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्यांच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ. यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमशी गावात आले. त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती. ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवाद करण्यास आवाहन केले. त्रिविक्रमाने त्यांची पूर्वी कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला. गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असे त्यांनी विचार केला. त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आला. तेथे श्रीगुरूंना वंदन करून त्यांना ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला. ब्राह्मण आमच्याशी वेदवरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहेत. मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली, पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी, तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी. श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे. संन्यासी यतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. देव दानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले. वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मदेवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही. त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही. तेव्हा उगाच गर्व करू नका. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही तिन्ही वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो. त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली. ती पुढील अध्यायात आहे. गुरुदेव दत्त. श्री सरस्वतीने वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करत असे.
अभ्यास करत होते. ते 100 वर्षे जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पसे वेद ज्ञान प्राप्त झाले. मग त्यांनी पुन्हा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे आहे? तेव्हा भरद्वाज म्हणाले, मला तुमच्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहेत. ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखवले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता. ते पाहून ऋषींना भय वाटले व म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेद पठण करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानत असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानत असे. पण ते वेद धर्म सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. हे हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता. लोकात चर्चा व वादविवाद करता. त्या वेदांचे अनंत भेद आहेत. ते तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढून घेतले आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता, जयपत्र दाखवता आणि त्रिविक्रम भारती हा महायती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे हे मधोन्मत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना. या पुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे. 26व्यात त्या ब्राह्मणा श्रीगुरु सांगती वेदरचना, त्यागा म्हणती वादकल्पना, परिते उन्मत्त नायकती, 27 आणुनी पतिता, विप्रांशी वेदा वेद करिता, कुंठित करुनी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्याग केले. श्रीगुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांचा 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. ते म्हणू लागले, आमच्याशी वाद करा आणि जयपत्र तरी द्या. तेव्हा श्रीगुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळेल. ते मधोन्मत्त ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत. आपला नाश करून घ्यायचा उद्युक्त झाले. तेवढ्या श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला. त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांतस्थांना बोलून घेतले. श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली. तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. आपण बोलवणे पाठवले म्हणून मी आलो आहे. माझा आता उद्धारच झाला. श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या. त्या मातंगाला या रेषांतील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले. त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडली. त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. आता श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली. तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी बोलू लागला. सर्व लोक आश्चर्य करू लागले. त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले. तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तो म्हणाला, मी नावाडी आहे. मी नदीतीरी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशाचा आहे. मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले. 5वी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे. माझे नाव गोविंद आहे. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेदशास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व येतात. श्रीगुरू म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याशी चर्चा कर. श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले. तेव्हा त्याच्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला. श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला. श्री नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत. त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांना जे माणूस सामान्य समजतील ते अधोगतीसच जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठण करू लागला. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले. त्यांची बोबडीच वळाली. ते थरथर कापू लागले. त्यांनी श्रीगुरूचरणी लोळून घेतले. ते श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करू लागले. स्वामी, मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो. ब्राह्मणांचा धिक्कार केला. आम्ही आपले अनंत अपराधी आहोत. आम्हाला आमचा खूप पश्चाताप होतो. आपण श्री गौरीशंकरांचे अवतार आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता. तरी आमचे दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला. आणखी बरीच मोठी मोठी पापे केली आहेत. ब्राह्मणांचा द्वेष केला आहे. तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमच्या पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाले, आम्हाला या भूसागरातून केव्हा उद्धार होईल? श्रीगुरू कृपाळू असल्यामुळे
त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्षे राक्षस पावाल. एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सूक्त ऐकून तुमचा उद्धार होईल. तुम्ही गंगातीरी जाऊन राहा. त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जाताच हृदयशूलाने त्यांचे प्राण केले व ते ब्रह्मराक्षस झाले. 7 रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. श्री गुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या त्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले व आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरूंना प्रार्थना केली. अष्टाविंशी त्या पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊन पतितावस्था गृहाप्रती दवडविला. पतिताने श्रीगुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले. ते अध्यात श्रीगुरूंनी सांगितले. तो चांडाळ जन्मास आला. कसा आलास ते सांगतो. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्याभिचारातून तो जन्माला येतो. तो चांडाळ होय. चांडाळ ही 16वी जात आहे. ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले, कुलदैवत सोडून इतर देवांचे पूजन केले, सदाजीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांच्या हातचे जेवण, त्यांची संगती, शूद्र स्त्रीशी संबंध आणि अशा बऱ्याच कारणांमुळे चांडाळ योनीत जन्म येतो असे श्रीगुरू म्हणाले. श्रीगुरू पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास. गुरु माता पिता यांना दुष्णे दिलीस म्हणून तू चांडाळा जन्म आलास. आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल. पतित म्हणाला, स्वामी, मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो. मी शरणागत आहे. आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे. तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही. सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते. त्यामुळे तो आपल्या घरी जाण्यास तयार होईना. तो स्वतःला विप्र समजू लागला. त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली व तो त्यांना जवळ सुद्धा येऊ देना. मला शिवू नका असे म्हणू लागला. त्या पत्नीने श्रीगुरूंच्या पायी वंदना करून आपला पती परत मिळावयाची याचना केली. मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही त्याला समजावले नाही तर मी मुलांसह येथेच जेवून देईन असे ते म्हणाले. श्रीगुरू पतीला म्हणाले, तुझी बायका मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही. ह्या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे, तर संसार सागरातून तरता येईल. तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल. तेव्हा त्यांनी शिष्यांना आज्ञा केली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या. त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करत होता. त्याला शिष्य घेऊन आले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतीताला स्नान घाल. तो संसारात परत आसक्त होईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले. त्याबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला. आपल्या स्त्रीचे पुत्रांचे मुख पाहताच त्यांच्याबरोबर निघून गेला. झाल्या प्रकाराचे त्याला पूर्ण विस्मरण झाले. लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले. त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले. श्रीगुरू म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ते धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले. विभूतीचा महिमा कसा आहे? महात्माच्या हाताच्या स्पर्शाने विभूतीचा प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो. भस्माचा महिमा अपरंपार आहे. गुरुदेव 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमाकथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास त्यातची. अध्याय श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे. पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता. तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे. आपले घर, पत्नी, काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता. तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता. तो जटाधारी वल्कले व्याघ्रांबा धारण करून सर्वांगी भस्म लावत असे. अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौंच अरण्यात आला. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता. तो नरमास व हिंस्र स्वापदे खात असे. अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत आले असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला आणि त्याला खाण्यासाठी येऊन भिडला. त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे सर्व पाप जळून गेले. त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात, तरी माझे आपण रक्षण करावे. आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या आहेत. वामदेवांनी त्याची सर्व विचारपूस केली. तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यातही दोषही मला दिसले आहेत. पतिव्रता, सुवासिनी, विधवा, रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांस उन्मत्तपणे मी उपभोगले आहेत. या प्रकारे मी मदांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार फार छळले आहे. इतके कुरुकर्म केले आहेत, तरीही माझे मन संतुष्ट झाले नाही. विषासक्त आणि रोगी अशामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच मी मरण पावलो. यमदूतांनी मला नरकात नेले. त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवांना सांगितली. त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको. तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल. तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. तुमचा महिमा अनुपम आहे. तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात. ब्रह्मराक्षस असे म्हणाला. तेव्हा वामदेव त्याला म्हणाले,
हा महिमा माझ्या अंगाला लागलेल्या भस्माचा आहे. माझे सर्व अंग भस्मांकित आहे. ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली. म्हणूनच कर्पूरगौर शिवशंकर सर्वांगी भस्म धारण करतात. ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही. एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृत महात्म्याला घेऊन जाऊन देईनात. तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जात आहात? हा शिवपुरीत जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसून नेणे योग्य नाही. यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले. या प्रेताच्या भालप्रदेशी भस्म लावलेले आहे. त्याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेले आहे. मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शिवशंकरांनी आम्हाला आज्ञा केली आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लागलेले आहे त्या मानवाचा जीव शाश्वत अशा कैलासावर आणावर. भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करत नाहीत. तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो. वामदेव महामुनींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमलास वंदन केले. विशेषतः गुरूंच्या हाताने दिलेला भस्म श्रेष्ठ आहे. त्रिशद्धाई पतिमर्ता त्याची स्त्री करी बहु अकांता. तिचे श्री गुरु नाना कथा कथहुनी शांतो पाहते. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती. श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात त्रैमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली. अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. अशा अवतारी पुरुषांचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. श्री गुरूंच्या दर्शनासाठी लांबून लांबून सर्व थरातील लोक येत होते. श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद घेऊन जात होते. गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्री गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. गोपीनाथला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत. त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होती. त्यांची मनोभावे दत्तात्रयाची आराधना सुरू केली. पुढे त्यांना एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपन्न होते. त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले. 5व्या वर्षी त्यांनी हौशेने मुलाची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील नवरी पाहून त्याचा विवाह केला. तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते. दत्तात्रयाची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करत होती. अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्षे नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही. पुढे दुर्दैवाने दत्तात्रयाला एक व्याधी जडली. त्याची अन्नावरची वासनाच उडाली. अनेक औषधोपचार व्रत वैकल्य करून झाली, पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली. त्याची पत्नी हे सर्व क्लेश सहन करत होती. तेव्हा त्याचा देह फार क्षीण होत चालला होता. तिनेही स्वतःवर काही बंधने घालून घेतली होती. तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले. दत्तात्रयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले होते. मानवी प्रयत्न संपले. याचे रक्षण श्री शिवशंकरच करतील असे वैद्य म्हणू लागले. आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय त्यांना म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे. मनुष्याचा प्रयत्न तिथे काय चालणार? माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. याचे मला खूप वाईट वाटते. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस. तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी दैवहीनच आहे. माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली व सासू सासरे यांना म्हणाली, आम्ही एखादा शिवतीर्थी जाऊन राहतो. तोच चंद्रमौळी शिवशंकर आमचे रक्षण करील. लोक अशी ख्याती सांगतात की गंगापुरात नृसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात. त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी मला खात्री आहे. ही गोष्ट तिच्या मातापित्यांच्या सासू सासऱ्यांना मान्य झाली. त्याप्रमाणे ती सर्व आपतिष्टांचा मातापित्यांचा सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाली. आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली. वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले. गावात आल्यावर तिने श्री गुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली. तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे समजले. त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्याचा अंतकाळ जवळ आलेला. त्याच वेळी त्यांचे प्राण गेले. ते दुःखाने आक्रोश करून भूमीवर लोळून घेऊ लागले. ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केले. ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले, त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही, म्हणून तिला स्वतःला दोष देऊ लागली. ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करत होती. तेवढ्यात तिथे एक सिद्ध पुरुष आला. सर्वांगाला भस्म लावलेले होते. जटा धारण केलेल्या होत्या. रुद्राक्ष माळा घातल्या होत्या. हातात त्रिशूल धरला होता. तो म्हणाला, तू एवढा शोक करू नकोस. नशिबात जसे लिहिलेले आहे तसेच होते. पूर्वजन्मेचे कर्माचे फळ भोगणे अटळ असते. ब्रह्मलिखित अटळ आहे. ते भोगावेच लागते. अशा प्रकारे तपस्व्याने तिला बोध केला. तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला. तिने हात जोडले, त्यांना तिच्या मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली. तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली. तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रीचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले. या पुढील कथाभाग पुढील अध्यायात. 31व्या तिथीची कथा. पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगमन प्रकार बोधिता, ते स्त्री येते जगद्गुरु.
योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्याय सांगितले आहे. योगेश्वर तिला म्हणाले, काय करावे, कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे. भवसागर करण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो. यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार कर. मी स्त्री धर्म स्वाभाविक जे आहे ते सांगतो. स्कंदपुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचार धर्म पुष्कळ सांगितले आहेत. ते योगेश्वराने तिला सांगितले. महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता भार्या लोपमुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होते. तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणी नाही. ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली. विंध्य नावाचा अगस्ती मुनींचा शिष्य पर्वत रूपाने भूतलावर राहत होता. तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने व शिखरांनी शोभायमान होता. एकदा नारद मुनी तिथे फिरत फिरत गेले. त्यांनी विंध्य पर्वताची खूप स्तुती केली. शेवटी म्हणाले, इतके असून सुद्धा एक उणीव आहे. तू मेरूत पर्वता एवढा उंच नाहीस, त्यामुळे तुझे महत्व नाही. नारदाने असे म्हणतात विंध्याचल रागावला व तत्काळ वाढू लागला. तो एवढा उंच झाला की दक्षिण दिशा सर्वत्र अंधार पसरला. सूर्याची गती अवरुद्ध झाली. तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेले अगस्तीची काशी सोडून जाण्यास व दक्षिणेस जाऊन विंध्य पर्वताला नमविण्यास सांगितले. ते अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो अगस्ती ऋषींचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला. तेव्हा इंद्रादी सर्व देव, गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्ती ऋषींकडे आले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. तेथे सर्व देव बसले असता देवगुरु बृहस्पतींनी देवांजवळ लोपमुद्रेच्या अलौकिक पतिव्रत्याची प्रशंसा केली. त्यावेळी बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले. सहगमनी निघता सती श्री गुरुच झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्यात उठविला. तपस्वी यांनी विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतच राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तुमचे तुम्ही ठरवा असे सांगितले. त्यावेळी त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्वक शब्दांनी म्हणाली, हे श्रेष्ठ योगी, तुम्ही माझे मार्गदर्शक व सहाय्यकर्ते आहात. तुम्ही दोन्ही विचार सांगितलेत. मी सती जाण्याचा विचार केला आहे. मी मनाचा निर्धार करून हे केले आहे असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले व त्यांचे पाय धरले. त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठविले व अभय देऊन म्हणाले, तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा. तिथे श्री गुरूंची भेट होईल. एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही. ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते. तेव्हा श्री गुरु चरणांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळास भस्म लावले व तिला 4 रुद्राक्ष दिली आणि तिला म्हणाले, 2 रुद्राक्ष तुझ्या गळे सरांत बांध व नंतर 2 रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध. तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत असतील. त्यावेळी श्री गुरूंचे पाय धुतले जातील. तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे. तसेच ते इथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे. मग सहगमन करावे. नदीतरी तिने यज्ञकुंड तयार करविले. त्यात गोवऱ्या व लाकडे टाकली. यज्ञकुंडाजवळ तिने प्रेत आणून ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिले. ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रूपी श्री नृसिंह सरस्वती होते तिथे गेली. स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली. समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता. तिथे तिला स्वामी बसलेले दिसले. ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अटळ राहो, सौभाग्यवती भव. त्यांनी असे म्हणले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला. तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले. त्यांनी श्रीगुरूंना सर्व सांगितले. ब्राह्मण स्वामींना म्हणाले, हिचा पती मरण पावला आहे. ती सहगमनी जाण्यापूर्वी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. हिचे सौभाग्य अटळ आहे. तर मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्या जवळ आणा. त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या. श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. हे वचन आता शिवशंकरच खरे करतील. प्रेत संस्कार करू नका. ते माझ्याजवळ आणा. एवढे प्रकार होत आहे तोच 4 ब्राह्मण तिथे आले. त्यांनी रुद्रसूक्त म्हणून गुरुच्या नावावर अभिषेक केला व षोडोपचारे श्री गुरूंची पूजा केली. एवढे सारे होत आहे तो तिथे लोक प्रेत घेऊन आले. त्यांनी श्री गुरु समोर प्रेत ठेवले. त्याने दोर सोडण्यास श्री गुरूंनी सांगितले. आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हणले, हे तीर्थ प्रेतावर शिंपडा. याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला. स्नान घातल्यावर श्री गुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. त्याबरोबर प्रेत सचेत झाले. तिचा पती तशाने उठला व आळोखे पिळोखे देऊ लागला. आपण कुठे आहोत याचे त्याला आकलन होईना. तेव्हा त्याने स्त्रीने सर्व झालेल्या हकीकत सांगितली. मग ते दोघे हात जोडून श्री स्वामींच्या समोर उभे राहिले. त्यांनी श्री गुरूंची नाना प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्री गुरुमूर्तीने त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले, तुम्हाला 8 पुत्र होतील. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही दोषमुक्त झाला आहात. हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. गुरुदेव दत्त. 33व्या रुद्राक्ष धारण कथा कुट्ट मर्कट दोघे जण वैश्य कथन करते राया ते पराशर. पूर्वी नंदीग्रामी एक थोर शिवभक्त गणिका होती. तिच्याकडे एक कोंबडा व माकड होते. त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होता. ती त्यांना करमणुकीसखाते तिथे ठेवत असत व एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी त्यांच्याकडे आला. रुद्राक्ष माळा घातल्या होत्या, भस्म लावले होते. व्यापाऱ्याने एक दिव्य लिंग
महानंदीच्या हाती दिले व म्हणाले, हे शिवलिंग म्हणजे प्रत्यक्ष माझा प्राण आहेत. याला जर काही हानी पोहोचली तर मी माझे प्राणत्याग करील. व्यापाऱ्याचे ते म्हणणे महानंदीने मान्य केले व ते देवीलिंग मंडपात तिने सुरक्षित ठिकाणी ठेवले. परंतु रात्री पूर्ण नाट्यशाळेला व आग लागली. ते दिव्यलिंग जळून भस्म झाले. ते पाहून व्यापारी शोक करू लागला. मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले. माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले. तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला, माझे प्राण लिंग जळाले, आता मी प्राणत्याग करतो. असे म्हणून तो बाहेर आला. त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली व ओम नमः शिवाय म्हणून अधिक प्रदीप्त केला व लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या दगदगत्या आगीत ओम नमः शिवाय म्हणत उडी मारली. महानंदीने ते पाहून ब्राह्मणांना वस्त्रे भूषणे दान दिली व ती सती जाण्याचा विचार केला. चंदनाचा लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला. आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी सहगमन करत आहे. तिचे नातेवाईक हे तिला समजून सांगू लागले, परंतु तिने कोणाचेच ऐकले नाही. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून अग्नीजवळ उभे राहून ओम नमः शिवाय म्हणून तिनेही त्याच उडी मारली. तो काय आश्चर्य! पंचमुख सदाशिव, 10 भुजांचा नागांची यज्ञोपवीत धारण करणारे, पानपात्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेले, भस्माचा लेप असणारे, जटाधारी नदीवर बसलेले असे साक्षात अग्नीतून प्रकट झाले. सूर्यबिंब निघे उदयाच्याही तसा प्रकटला कपाळामुळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांती माथा, जटांचा भार धृतीने त्रिवैश्वानर, श्री झुजूल वाहिनीर, भयंकर महाजोगी. त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला. भक्तवत्सल ईश्वर तेथे प्रकट झाले व प्रसन्न वदनाने तिला म्हणाले, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा धैर्य पाहण्यासाठी आलो होतो. सर्व काही मी मायेने निर्माण केले होते. तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न आहे. तू जो वर मागशील तो मी तुला देईल. तेव्हा महानंदा म्हणते, हे चंद्रमौळी, मला फार काही नको. सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर्य भोग नकोत. मी तुमच्या चरण कमळावर माझे बंधू वर्ग सहित तुमच्या कैलासपदाला पावेल असा मला वर द्या. पराशर ऋषी म्हणाले, ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला. याप्रमाणे महानंदेला तिच्या पूर्ण बंधुवर्गासह कैलासपद प्राप्त झाले व ते कोंबडा व माकड भद्रसेन राजाच्या घरी राजपुत्र व एक प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले. पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्रा केला संजीवन, नारद भेटले राय. पराशर ऋषीने भद्रसेन राजाला रुद्राक्षांचे महात्म्य वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागले असेल असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता याच्या भविष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलांचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्षे आहे. ती 12 वर्षे पूर्ण होतात. आता फक्त 7 दिवस राहिले आहेत. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्वज्ञानी आहात, तरी कृपया यावर काही उपाय सुचवा. तेव्हा पराशरांनी सांगितले, राजा, तू शिवशंकरांना शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शिवशंकरांची आराधना कर. तेच तुझ्या पुत्राचे रक्षण करतील. अल्पायुष्य माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुषी होतो. तेव्हा 10 सहस्र रुद्र पाठ करून त्याने शिवशंकरांना स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्षे संरक्षण होईल. तू विद्वान अशा 100 विप्रांना, ज्ञानी, यज्ञश्रेष्ठ ब्राह्मण बोलो. अशा ब्राह्मणांकरवी शिवशंकरांवर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य